आणा येईल दुसरी. चला तुझ्या बाळानं काय दिले त्या डब्बा फिबा आता फोडून ठेवतो आणि दुसरं का होतंय बघू. हा ना, ए धर बाजूला. हा लय मजा करताय बाई. तर तुमच्या आईचं काही ठेवायचं आहे बाई इथं. झालं जेवढ्या तेवढ्या नको का कोण भया का कशाला पण रडायचं कशाला पण घ्यायचं झालं या मोठी तर मोडू दे रडत बसू नको गं कशाला पण मोडणारच आहे ती काय लोखंडाच आहे बे. हा मोडलं केलं करू ती भांडणं केली तर नको नादी लागू बापाच्या. बापला शाळा तुझा मोडणार तू काय चुकून केलंय का ती मुदाम केलंय. मोडू ती मोडलेलं मोडलं काय करायचं मग आता मोडलेलं तर तो काय मुदाम केलंय का काय बाय बाबा मुदाम केलंय म्हणायला काय तर ह्याला कारण फिबरानं गुपाटूया काय होतंय त्याला तारणच गुपाटूया पाकच येऊ झालंय गिर फसाळलेस. मग का एक का मारा तुमच्याला नीट होत नाही अजून ह्याला बघून शिरा बिचारा चालू करल तोंड. झाले की राहून दे हाय अशीच काय कुणाला बोलायचं नाही काय हा तू तुझ्या कामाला तुला माझी मला पण करू ती लुटून झाडून काढू कुठं बसतंय या करतंय झाडावं लागतंय. माणसं आलेली बघून तोंडावर लागले काय केसून फपट उडवायला. कपड्यावी काय दिसतंय का नाही माणूस आलेलं पुढं पिढ. की मग इकडं मला झाडू द्या की झाडायचं आहे मला. जरा नीट राहा सुधर जरा लई येड्यागत करू नको. हा देवानं काय दिलं का नाही डोकं पिक. काय केलंय आ कुणी केलंय. तुम्हीच बसला होता. मी बसलो एवढी मूर्ती काय खुर्ची. तुम्हीच बसला होता तुम्हीच मोडली खुर्ची. जा कर तिकडे खेळायला. जाऊन कर कुणी मोडली सांगा नाही तर तुमचं काय सरळ नाही. आम्ही नाही मोडली आमच्याकडनं नाही मोडली वय. कुणी मोडली काय माहित कुणी मोडली या खुर्चीवर मी सकाळी बसलोय वाकळ होती याच्या वाकळ नाही आता. आ माझा हातरून कामरून याच्या होतं खुर्ची मोडली कोणी. मग आता तुम्हीच बसलाय तुमच्याकडनं मोडली आमच्याकडे ढकलताय. अरे दतुल्या जरा खरं बोल. मी खरंच बोलतोय. काय खरं बोलतोय तू. एवढी खुर्ची मोडून ह्याचं पाक उद उद करून ठेवलंय आणि खरं बोलताय काय. घरात राहताय तुम्हाला घरात ठेवायला मागचं नाही तुम्ही हाकलून द्याय पाहिजे. दुसरी आणाय मूड दे बाई माझ्या आई बापाची तेवढीच आठवण आहे. आणती का दुसऱ्या आई बापाची माझी आठवण आणती का. मग आता त्याला कुणी जाणून बुजून मोडलंय का. तो आज मोडला असेल. तो आज मोडलंय मोडलंय कशा पाय मोडलं. एका धनुट्यात नीट करीन. माझ्या मम्मी अंगावर येत नाही म्हणजे पुढची काय तुझ्या बाण आणली होती काय. तिथं जाय मोहरबा माझ्या ती माझ्या आई बापांनी घेतलेली होती तेवढी जी एक आठवण होती त्याचं बी उद उद करून ठेवलंय काय. बसा येत नाही कशाला गाठ टिकून ते यावं बसायचं. बसायचं खाली तिकडं टोचतंय वय खाली. पुढची पाय एवढा धिंगाणा लावलाय. तुला का नाही सरळीच करीन आता. सरळ करीन काय नसलं कशाला चालू तुला मोठी तर आणाईल दुसरी. आणा येईल दुसरी. चला तुझ्या बाळानं काय दिले त्या डब्बा फिबा आता फोडून ठेवतो आणि दुसरं का होतंय बघू. हा ना, ए धर बाजूला. हा लय मजा करताय बाई. म्हणल्या मोडताय तुमच्या आईचं काही ठेवायचं आहे बाई इथं. झालं जेवढ्या तेवढ्या नको का कोण भया का तुझ्या बाजूचा डबा आहे ना. होय जा तुझी मम्मी आहे त्या मम्मीची काळजा तुकडा तू मम्मी तिकडे बसच्या गाड्याला गळ लाव. काय कशी येऊ नका काय देखील नाही. तू बी जवळ येऊ नको ते बी जवळ येऊ नको. मोडले होते तेवढी एक आठवण माझ्या आई बापाची होती ती देखील तुम्ही मोडून ठेवली आणि दुसरी आणा येईल. हा येत या पावला माणसाची मला ती आठवण होती दम भरू दे नाही मला काय व्हायची होती तुम्ही मोडली कोणी ती सांगा त्याला मी नीट ठेवत नाही.
मोठी कशा पाहिजे सांग पहिली निघ माझ्या घरात बाहेर अजिबात माझ्या घरात येत नाही माझ्या मम्मीला आठवतं ना, आता सांगते एकदा. चला, निघा बाहेर तू बी अजिबात माझ्या घरात थांबायचं नाही माझ्या मुलीला ढकलून टाका. नाही ढकलत पण नाही. काय गप तू चल बाहेर निघ नको त्या माणसाला नादी लागू. कुठलं तरी येतं पण नखरं बघ करते येते तर. तर कुठलं बिन लफडं करते तर जरा तर वाटाय पाहिजे होतं जीवाला अजिबात नाही. ए तर तू भाया थांब मॉडेल दरवाजा आपला काय करायची करू दे थांब दे. तुम्हाला घरात घेत असतो काय करावी हात टांगून दारात येऊन जर बसली ना तर तुला कसा वाटला दणका कसा वाटला दाजीचा दणका रिअल मध्ये खरं वाटतंय का नाही दाजी कुणाला ऐकत नाही तर भांडायला मलाच काय कोणालाच ऐकत नाही तर पण ज्यावेळेस मी चिरडेल जाते ज्यावेळेस मी कडक होती का नाही तापती जास्त तेव्हा माझ्या पुढे जात नाही तर बघा तुमचं दाजी आता दाजी लागले तर घर उघडायला एक मी ह्यांना घरात घेणार नाही या दोघांना बी नाही असं ढकलून बाहेर काढणार आहे कसं वाटलं दणका खरं रिअल वाटतंय का नाही आणि खरोखर आमच्या कॅमेरामॅनला लय हसू येत होतो सारखा हसायचा सारखं त्याचं चालूच होता हसायचं बंद म्हणून नाही सारखं हसत होता पण बहिणीनं असं जरा असलं का नाही वैसा अंगातलं रक्त पण जरा सगळं पायापासून टिट्टापुऱ्यापर्यंत जातं बरं का फास्ट रगात पळतं जागायला पण रगात थांबत नाही रागात ना जाग्याला थांबू द्या पण ह्यानं काय होती शरीराची हालचाल होती आता तुम्हाला मस्त वाटत असेल आम्ही काल बी तुम्हाला सांगितलं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही हो व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्या एंडला आम्ही सांगितलं होतं ही सत्य घडलेली घटना डोळ्यात एकच बघितलेली घटना आम्ही काल्पनिक करून तुम्हाला मांडली होती आम्हाला दाखवण्याचा उद्देश ही होता की गावाकडे एखादा जर माणूस व्यसनाच्या आरी गेलं तर त्याची परिस्थिती ही होती आणि तुम्ही आम्हालाच कमेंट टाकताय दारू पिऊन ती पागल माणूस झालाय असू द्या तुमच्या कमेंटला मी काय नाराज होत नाही पण जे सत्य घटना घडलेल्या आहेत त्या ती तुम्हाला सांगतो कारण गावाकडल्या माणसांना काही जॉब नसतो कुठं सर्व्हिस नसते त्यांना काय महिन्याकाठी एखादं येणारच चलन काय तुम्हाला जसा पगार येतो तसा त्यांना येत नसतो त्यांचं आयुष्य म्हणजे दररोज कामात आणि कष्टात गेलेलं असतं प्रत्येकाला कटाळ येतो दररोज मजुरी करायची कुठपर्यंत त्यांचं शरीर साथ देत नाही तरी बी त्यांच्या 5वीला पुजलेली ती मजुरीच असते आणि किती बघायला गेलं तर हजरी 400 रुपये 6 तास काम करावं लागतंय मला सांगा आज मी जर माझ्यात कोण लावलं तर मला त्याची जाणीव आहे म्हणून मी त्याला खा पाणी पी बस म्हणून चहा करून देत पण एखाद्याच्यात तसलं भेटत नाही एकदा वाकला ना 5.5 तास होतोवर त्यानं उभा राहायच नाही तेव्हा मग त्याला 400 रुपये बघायला भेटते तर मग माणूस काय करतं बरं का जी मजुरीला आहे ती टेन्शन आलं म्हणजे जाते ती 5-10 रुपयाची पेते ती आणि पेलं म्हणजे कसं असतं प्रत्येकाचंच अंगात नवीन संचार करते एक आकाबाई आणि ती आकाबाई काय काम लावती काय बोलते ती परत कळत नाही मग त्यात काय घरातल्या वस्तू ऐकायच्या चल म्हणलं एखादा पार्टी कर तर जायचं मग घरातलंच काय असेल ती कोंबडी घेऊन पार्टी करायची घरातलीच भांडी न्यायची ताट बघुलं चटणी मीठ तेल सगळं दुसऱ्याला खाया घालायचं आणि निवांत आपण 4 महिने खाऊन आपलं सगळं घालून निवांत घरी यायचं ही गावाकडलं आहे याला एका भाषेत काय लोक म्हणते ती जीवाला जीव देणारी माणसं आणि एका भाषेत काय म्हणते ती की हे माणूस याडा आहे घरातल्या वस्तू दुसऱ्याला नेऊन खाऊ घाल म्हणजे जे बघण्याचं दृष्टिकोन वेगळा असतो त्यामुळं वेगळी त्याची भाषा निघते पण खरंच सांगतो गावाकडली माणसं पिऊ द्या काही बी करू द्या पण जीवाला जीव देते ती एखाद्या घरात जर आज खायला काय नसेल सज जर म्हणलं का आज माझ्यात अशी अडचण आहे काय देखील नाही तर ती लगेच पाहिली 2 पाहिल्या दळून आणून घरी देणार पण उपाशी राहू नका म्हणणार अशी जीवाला जीव देणारी पाहिजे ती पण मी सांगतो ह्यात बी एक तथ्य खरं आहे की जी माणसं जीवाला जीव बी देते ती आणि अशी घरातली करते त्याची बी लेकरं बाळ असते ती त्यांची बी आपदा होते असं कोणी करू नये म्हणून आम्ही तुम्हाला ह्यात ही मांडलं होतं तर तुम्हाला ते कसं वाटलं कसं नाही तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा शेवट कळत नाही